सुदामा हा कृष्ण, ही कालिंदी, तो बोट दाखवत जाणं कृष्ण, ही कालिंदी आयुष्मान भव सौभाग्यवती भव, सुदामजी म्हणाले. ही रुक्मिणी सौभाग्यवती भव, ही सत्यभामा सौभाग्यवती भव, ही लक्ष्मी सौभाग्यवती भव, ही पुष्पदंती सौभाग्यवती भव, ही महाराणी देवयानी सौभाग्यवती भव. हळूच म्हणाला कोण? सुदामजी कृष्णाच्या कानात. सुदामजी कृष्णा अजून किती आहे रे? कृष्ण म्हणाला लय आल्या 16,108, इथं फक्त 5च आणल्या मी. मग असं कर ना, एकदा सर्व उभ्या कर आणि एकदा देतो, मग हात दुखन ना. एकदाच दिलं सुदामजीने. सौभाग्यवती भव. भगवान श्री शुक परीक्षित राजाला सांगतात, राजन कृष्णाने सर्व सांगितलं. आता कृष्णाने विचारलं, काय सुदामा तुझं काय चालू आहे? सुदामजीला लाज वाटायची. कशाची? आपल्या परिस्थितीची. गरीब परिस्थिती होती ना. सुदामजी विषय बदलवायचे. तुला आठवते का रे कृष्ण, आपण एका आश्रमामध्ये होतो, दोघही जण मधुकरी मागायचं, पण तुला सवय प्रेम तुझ्यावरती पहिल्यापासून गोकुळामध्ये होतं, म्हणून गोकुळामध्ये तू लहानाचा मोठा झाला. दही दूध तूप हे तुला आवडायचं, कारण तू खात्यापित्या घरचा होता. तुला आठवते का सकाळी मी मधुकरी मागितली की एका धर्मशाळेत आपण दोघेही पेटीजवळ राहायचं. तुझ्यासाठी मी जास्तीची एक चपाती शिल्लक ठेवायचं का? माझ्या कृष्णाला जास्ती भूक लागते म्हणून तो लाजल, त्या कारणाने मी ठेवायचं तुझ्यासाठी. तुला आठवते का रे ते दिवस कसे होते? सर्व आठवते. फक्त एवढं सांग, वहिनीने माझ्यासाठी काय पाठवलं? सुदामजी म्हणाले, तुला आठवते का रे कृष्ण, आपण आश्रमामध्ये माता ऋषींच्या आश्रमामध्ये असताना एके दिवशी आपल्याला त्या गुरु माऊलींनी आपल्याला शेतामध्ये म्हणजे रानात पाठवलं. रानात पाठवल्यानंतर पाऊस आला. पाऊस आल्यानंतर ते चणे मला दिलेले होते, एकल्यानेच खाल्ले, आणि एकल्याने खाल्ल्यानंतर तुला दिल्याने भूक लागली होती, त्यामुळे तू रडत बसला होता. पण शेवटी तुला मी आपल्या गुरु माऊलीच्या हातून स्वयंपाक बनवून दिला होता. आठवते का? ते सोडून दे सुदामा, ते नको सांगू, मला सांग वहिनीने काय दिलं? घरी कोण कोण आहे? सुदामजीने सांगितलं, घरी पत्नी आहे सुशिला नावाची, 2 मुलं आहे, आनंद आहे. भगवान श्रीकृष्णाचं लक्ष गेलं सुदामाच्या त्या पुटईकडे, आणि त्या पुटईकडे लक्ष गेले असताना कृष्णाने ती पुटई धरली कृष्णाने. जशी धरली हिसकून घेतली देवाने, आणि हिसकून घेतल्यानंतर देवाने ती उघडून पाहिली. जशी भगवान श्रीकृष्णाने ते उघडून पाहिली तर त्याच्यामध्ये पोहे दिसले. पोहे 7 घरचे ते पोहे होते. ते 7 घरचे पोहे भगवान श्रीकृष्णाने पाहिले, आणि पाहिले असताना एक मूठ हातात घेतली असताना खायला लागले भगवान श्रीकृष्ण. जशी एक मूठ खाल्ली, भगवंतानी मनोमन म्हटलं, जा स्वर्गात दिले मी, स्वर्ग दिला सुदामजीला स्वर्ग. दुसरी मूठ घेतली, सांगितलं जशी माझी सोन्याची द्वारका बांधली ना, तशीच सुदाम नगरी मी बांधून देईल, तशीच. शेवटी तिसरी मूठ घेतली, खाणार एवढ्यात रुक्मिणीने हात अडवला. रुक्मिणीने हात धरला. कोणाचा? कृष्णाचा. जसाही रुक्मिणीने कृष्णाचा हात धरला, रुक्मिणी वरून एक म्हणाली आणि आतून एक म्हणाली. वरून रुक्मिणी अशी म्हणाली, देवा कच्चे पोहे खाऊ नका, मी कांदा टाकतो, लसण टाकतो, बनवून देतो, तसे पोहे खा. कच्चे पोहे जर खासाल तर तुमचं काय दुखल? पोट दुखल. हे वरून म्हणाली रुक्मिणी. आतून दुसरंच म्हणायचं होतं रुक्मिणीला. रुक्मिणी म्हणाले, पागल झाले का तुम्ही? एक मूठ खाल्ली तर त्याला स्वर्ग